तर फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी त्या महिलेचा सीडीआर बाहेर कसा आला, राष्ट्रीय आयोगानं चाकणकरांकडून स्पष्टीकरण मागावं असं सुषमा अंधारे यांनी म्हटलंय। सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर हल्लाबोल केलाय। आज बीडमध्ये सगळ्यात उंच टॉवरवर काही मुलं अत्यंत जीवघेण्या स्थितीमध्ये आहेत। ती सकाळी 10 पासून आहेत, जिकडे की सहजासहजी माणसांना पोचता येणार नाही। आणि अशा टॉवरला उभे राहून त्यांची मागणी काय आहे, तर ते म्हणत आहेत की आम्हाला चाकणकरांचा राजीनामा हवा आहे, कारण आमच्या बीडच्या बहीण लेकीवर त्यांनी ज्या पद्धतीने गलिच्छ आरोप केलेले आहेत। नाईक निंबाळकर काय म्हणाले, आमच्या गावात 34 रणजित सिंग निंबाळकर आहेत। तर निंबाळकरांना माझा प्रश्न आहे, त्यांच्या वकिलांना प्रश्न आहे। त्यांचे वकील कॉप्या करून पास झालेले नाहीत, ते हुशार आहेत अशी माझी धारणा आहे। माझा विश्वास आहे की ते अत्यंत विद्वान आहेत। माझा त्यांना प्रश्न आहे की जर तुम्हाला असं वाटतंय की 34 नाईक निंबाळकर, रणजित नाईक निंबाळकर फलटणमध्ये आहेत, तर ते 33 कोण आहेत दुसरे की ज्यांच्याकडे नागटिळक आणि शिंदे नावाचे पीए आहेत? की जर पोलीस डिपार्टमेंटच संशयाच्या भोवऱ्यात आहे, तर त्यांनी सांगितलेल्या गोष्टीवर मी का विश्वास ठेवू? जर मयताची बहीण सांगते की हस्ताक्षरामध्ये फरक आहे, आणि तो फरक काय, तो ढोबळमानाने मी आपल्या समोर आणलाय की 4 पानी नोटमध्ये जर 9 वेळा निरीक्षक शब्दाला रची वेलांटी दीर्घ केलेली आहे आणि हातावरच्या नोटवर मात्र रची वेलांटी ऱ्हस्व आहे, तो व्हेरी क्लिअर। अगदीच जे हातावर लिहिलेलं आहे ते दुसऱ्या कुणी लिहिलंय का, आणि जर लिहिलं असेल तर तो कोण आहे? भाजप प्रायोजित जी पत्रकार परिषद झाली, ज्याच्यामध्ये निंबाळकरांच्या प्रवक्त्या म्हणून महिला आयोगाच्या व्यक्ती तिकडे बसल्या होत्या, त्यांनी त्याच्यावर काहीच सांगितलं नाही, पण मुलीच्या सीडीआर बद्दल त्या बोलल्या। आता मला पोलिसांना प्रश्न विचारायचे आहेत की पोलिसांना हा अधिकार कुणी दिला की त्या मुलीचा जो मोबाईल असेल तो मोबाईल आणि तिचं जे काही सीडीआर असेल ते लीक करायचा?